गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण चातुर्मासाबद्दल बोलणार आहोत। नक्की हा चातुर्मास आता सुरू झालेला आहे ना। या चातुर्मासामध्ये आपण काय करावं आणि काय टाळावं, कोणत्या चुका करू नये, हे सर्वपणे आपण हे वर्णन करणार आहोत। बघा, या 25 जुलै 2026 पासून, या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे ना। आणि 21 नोव्हेंबर 2026 रोजी हा चातुर्मास संपणार आहे। विशेष म्हणजे हा चातुर्मासाची सुरुवात आहे ना, आणि सांगता आहे ही शनिवारीच होत आहे। या 4 महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। तसेचा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो ना। या चातुर्मासात केलेल्या कर्माची फळं अनेक पटीने वाढतात। बघा, हिंदू पंचांग काय म्हणतं बरं? हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा 4 महिन्यांचा असतो। या महिन्यात कोणत्याही मंगळ कार्य केलं जात नाही। या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा हे करणं अत्यंत फळदायी आहे। म्हणजे कोणत्याही भगवंताची तुम्ही भक्ती करत असाल ना, ते योग्यच आहे। आषाढ शुक्ल एकादशी आहे ना, ते कार्तिक शुक्ल एकादशी, या 4 महिन्यांच्या कालावधीला आपण चातुर्मास असं म्हणतो ना। आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात ना। आणि या पृथ्वीचा सांभाळ करण्याची जबाबदारी शिवपरिवारावर सोपवतात असं म्हटलं जातं। चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा, व्रत, वैकल्य, उपासना, दान, धर्म हे जास्तीत जास्त केलं पाहिजे ना, आणि आपण करतो सुद्धा। या नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रवाह टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचं पालन केलं पाहिजे। चातुर्मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे। आणि या महिन्यामध्ये केलेल्या एका छोट्या नियमामुळे संपूर्ण वर्षाचं पुण्य मिळतं ना। पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्टसुद्धा होऊन जातं। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, या ज्या काही चुका आहेत ना, त्या अजिबात आपल्याला करायच्या नाहीत। त्या 99% लोकांना माहीतसुद्धा नसतील त्या चुका कोणत्या आहेत। तसेच या चातुर्मासात काय करावं, काय करू नये, याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। म्हणून ही जी माहिती आहे ना, ही माहिती सहज कुठे उपलब्ध होणार नाही। म्हणून आजचे हे निरूपण आहे ना, अगदी मन लावून ऐका। संपूर्ण चातुर्मासात सात्विक अन्न ग्रहण करावं। कांदा, लसूण, वांग तसेच मांसाहार पूर्णपणे आपण टाळायला हवा। त्याचबरोबर आपल्याला परान्न देखील टाळायचं आहे ना। चातुर्मासात दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करावं। आपण तर रोज करतच आहोत ना। शक्य असल्यास पवित्र नद्यांवर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावं। आणि शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजळ आवश्यक टाकावं। चातुर्मास विष्णूंच्या कृपेसाठी पुरुष सूक्तांचं पठण करणं अत्यंत फळदायी मानलं जातं। चातुर्मासामध्ये विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य दिवा म्हणजे दीपदान करावं। हे देखील पुण्याचं काम मानलं जातं। चातुर्मासामध्ये काही न करता रोज नामस्मरण करा,
फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय, तसेच तुम्ही तुमच्या कुळदेवीचा मंत्र जसा की ओम कुळदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरीसुद्धा चांगलं आहे. नाहीतर सर्वात सोपा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे जरी नाही आलं, दत्त दत्त नुसतं म्हटलं ना तरीसुद्धा चांगलं आहे. त्याचप्रमाणे श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. म्हणजे चातुर्मासात भागवत पारायण करा किंवा ते ऐकासुद्धा. तसेच चातुर्मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं ना. घरी शक्य असेल ना तर घरी किंवा मंदिरामध्ये किंवा अगदी भागवत कथा रोज ऐकत जावे. ही पारायण एवढंच पुण्यकारक आहे ना. म्हणून चातुर्मासात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणं, कपडे देणं आणि चातुर्मासामध्ये केलेलं दान आहे ना ते सर्वात फळदायी असतं. आपल्या ऐतीप्रमाणे अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा या सगळ्याचं पुण्य या 4 महिन्यामध्ये शतपटीनं वाढत असतं ना. या महिन्यातून एकदा तरी किमान दान करावं. तसेच आपल्या पितरांच्या नावे दानधर्म हा अवश्य करावा ना. चातुर्मासात श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्रनाम म्हणा. बघा, चातुर्मासात रोज विष्णू सहस्रनाम किंवा श्रीसूक्त म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे ना. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असं म्हटलं ना तरीसुद्धा चालतं. पण नित्य नेमानं म्हणा. त्याचबरोबर हरिपाठसुद्धा दररोज वाचू शकता. मानाचे श्लोकसुद्धा दररोज वाचू शकता. सद्गुरू चरित्रसुद्धा एक अध्याय वाचायला सुरुवात केली ना तरीसुद्धा सुंदर आहे. फक्त वेळ पैसा काहीच नको, फक्त श्रद्धा हवी. चातुर्मासामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते ना. आता अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींचा सुद्धा लावू शकता. दीपदानाला चातुर्मासामध्ये महत्त्व आहे. म्हणून दीपदानसुद्धा आषाढी अमावस्येला करावं. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या काळामध्ये भूमिशीयन व्रत करावं. म्हणजे की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण चातुर्मास खाली फरशीवर सतरंजी किंवा घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपणं असो किंवा रात्री झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं देखील नाही. आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना त्यावर दररोज आपल्या मुलांच्या हातानं किंवा आपण स्वतः एक लाल फळ अर्पण करायचं किंवा 4 महिने रोज एक दुर्वाची जुडी अर्पण करायची. असं व्रतसुद्धा तुम्ही करू शकता. हे अतिशय साधं आणि सोपं आणि प्रत्येकाला करता येण्याजोगं व्रत आहे. चातुर्मासामध्ये संकल्प घेऊनच सेवा करायची आहे. आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही ना तर काही हरकत नाही. कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता. या चातुर्मासात दीपदान करू शकता, आवळे स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. त्यानंतर तिळ किंवा तांदूळ दानसुद्धा करू शकता, धान्यदान करू शकता, सौभाग्याच्या वस्तूचं दान करू शकता, गोदान करू शकतो. संपूर्ण चातुर्मासात पत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम तुम्ही या चातुर्मासामध्ये पाळू शकता. जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल ना तर कुणाचा अपमान करायची सवय असेल, तुमच्या बोलण्यानं खूप लोक दुःखी होतात. मग घरचे असतील किंवा बाहेरचे असतील तर संपूर्ण चातुर्मासामध्ये तुम्ही कठोर न बोलण्याचं व्रतसुद्धा करू शकता. या व्यतिरिक्त बरेच जण हे 4 महिने फक्त एक वेळ जेवण करतात ना.
दुपारी किंवा संध्याकाळी एक वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळी फराळ करतात किंवा काहीही खात नाही. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ना ती सुरुवात करू शकता, किंवा अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं. कारण हा जो चातुर्मास आहे ना तो व्रत, वैकल्य, सेवा, उपासना आणि दान धर्म करण्यासाठी उत्तम मानला जातो ना. भगवान श्री हरी विष्णूंचा एक मंत्र आहे, अगदी साधा आणि सोपा आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षरी मंत्र आहे ना, म्हणजे द्वाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. चातुर्मास तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा मंत्राचा जप करावा. चातुर्मासामध्ये जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण चातुर्मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सवाशीण स्त्री बोलवू शकता आणि तिला जेवणसुद्धा घालू शकता. किंवा पूर्ण 4 महिने तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या द्वादशीला देखील ही सेवा करू शकता. या चातुर्मासामध्ये केली जाणारी ही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत ना की जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिक, व्रत लाखोळी हे व्रत, त्यानंतर गोपन्न व्रत केलं जातं ना. त्याचबरोबर आणखी छोटी छोटी व्रतं देखील केली जातात जी करण्यासाठी अगदी तुम्हाला 1 ते 2 मिनिटे लागतात. तर अशी 25 किंवा त्यापेक्षा जास्त व्रतं आहेत ती केली जातात. म्हणजे चातुर्मासाची आहे ना, चातुर्मासात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण स्त्री बोलावून तिची रोज ओटी देखील भरली जाते. किंवा एखादा सवाशीण स्त्रीला बोलावून रोज तिला चहा आवडत असेल तर चहा, किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला प्यायला देऊ शकता. एकतर सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा, संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध. तर काही व्रते आणि दान आहेत ना जे आपण चातुर्मासामध्ये नक्की करू शकतो. किंवा रोजच्या रोज सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरतात. तर या पद्धतीनं सुद्धा जे व्रत आहे ना ते केलं जातं. आता एकच महिला जी आहे ती 4 महिने येऊ शकत नसेल तर तुम्ही रोज जसं जमेल ना तसं वेगवेगळ्या महिला ज्या आहेत त्यांना बोलवू शकता. आणि हे जे कोणतं आपण व्रत करू तर त्याचं उद्यापन असतं ते कार्तिक पौर्णिमेला केलं जातं. बघा, इच्छा असूनही बऱ्याच जणांना दिवसाची जी येणारी एकादशी असते ना ती करणं शक्य होत नाही. जसं की बघा, वर्षाला एकूण 24 एकादशी असतात. तर हे एकादशी व्रत प्रत्येकजण करू शकेल असं नाही. तर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये या चातुर्मासामध्ये ज्या काही एकादशी येतात त्या तुम्ही करू शकता. त्यामुळं वर्षभराच्या ज्या एकादशी पकडल्यास पुण्यफळ आहे ते आपल्याला लाभू शकतं ना. म्हणून या महिन्यात मनुष्यानं आपली प्रकृती पाहून आपल्याला हे व्रत करायचं आहे ना. आणि प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच करायचं आहे. चातुर्मासाचा हा 4 महिन्यांचा अगदी प्रदीर्घ कालावधी आपल्याकडे आहे ना. तर आपण चातुर्मासाच्या 4 महिन्यांच्या काळामध्ये दररोज शिवलिंगावर बेळपत्र अर्पण करू शकतो. आपण संकल्प घेऊन ते व्रत करू शकतो. याला म्हणतात शंकराला लक्ष बिळावर्चन. 1,00,000 बेळवपत्र अर्पण करेलच तर त्यानुसार तुम्ही दररोज किती बेळपत्र वाहायची ना हे 4 महिन्यासाठी ठरवू शकता. शंकरांना 1,00,000 बिल्वा अर्चन व्रत सांगितलं. त्याच पद्धतीनं आपण श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल. तर या पद्धतीनं देखील संकल्प घेऊ शकता. त्याचबरोबर श्री गणेशांना लक्ष दुर्वाचन
1,00,000 दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्याच्या काळामध्ये अर्पण कराल, या 4 पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. त्याचबरोबर श्रीकृष्णांना परिजातकाच्या फुलांचं लक्ष अर्चन करू शकता. तुम्ही श्रीकृष्णांच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांचं असेल ना, किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचा असेल आणि श्रीहरी विठ्ठलाचा असेल, तर त्यांच्यावर तुम्ही दररोज परिजातकाची फुलं अर्पण करू शकता. या पद्धतीनं तुमच्याकडून 4 महिन्यांचं 1,00,000 परिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत. अशा पद्धतीनं देखील तुम्हाला संकल्प घेता येईल. म्हणजे ज्या ज्या देवाला जी फुलं बघा प्रिय आहेत ना, त्या फुलांचं तुम्ही 1,00,000 फुलं त्यांना अर्पण करू शकता. 4 महिन्यामध्ये 1,00,000 बेळपत्र अर्पण करतात किंवा कोणी 1,25,000 सुद्धा संकल्प करतात. याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते ना, यावर 4 महिन्यांमध्ये बरेच जण 1,00,000 मंजुळा अर्पण करण्याचा सुद्धा संकल्प करतात. तसेच या महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करणं सुद्धा तेवढेच महत्त्वाचं आहे. चातुर्मासामध्ये खोटं बोलणं टाळा. पवित्र महिन्यामध्ये असत्य भाषण पूर्णपणे टाळावं. ही फसवणूक, निंदा, नाळस्ती या पूर्ण गोष्टी टाळाव्यात. राग किंवा द्वेष करणं हे सुद्धा टाळा. मनाची शुद्धी ठेवा. या महिन्यामध्ये जर कोणाशी भांडण झाली तर पुण्य नष्ट होतं असं सांगितलं जातं. तसेच मनामध्ये क्षमाभाव ठेवा. परनिंदा हे पाप आहे. या पवित्र महिन्यामध्ये हे अधिकच हानिकारक आहे ना, आणि त्यामुळं सत्य बोलणं हीच या महिन्यामध्ये सर्वात मोठी पूजा आहे. सत्यम शिवम सुंदरम, सत्यामध्ये देव आहे ना, हे आपण मान्य करायला शिका. दुसऱ्याला क्षमा करायला शिका. नाहीतर फक्त याच महिन्यामध्ये आपण देव होत असू आणि पूर्ण वर्षभर आपण राक्षस असू, तर मग या महिन्याचं फळ मिळेल का बरं? अजिबात मिळणार नाही. जो पवित्र मनामध्ये असेल ना, ज्याच्या मनामध्ये नम्रता असेल, त्यालाच याचं फळ मिळणार आहे. पण पूर्ण वर्ष आपण पूर्ण वाईट कार्य करायचं आणि या 2-3 महिन्यासाठी आपण भगवंत होऊन जायचं, हे चालणार आहे का बरं? भगवंताचे कॅमेरे सर्वत्र असतात ना, म्हणून आपले जीवन नम्रपणे असावं. नम्रतेत सर्व आहे ना. नम्रतेत तुमच्या सुखसुद्धा येतं. दुःख जीवनामध्ये कधी येत नाही. भगवंताला नम्रताच हवी असते ना, आणि मनाची पवित्रता हवी असते. हे सर्व तर तुमच्या जीवनामध्ये आलं ना, तर मग भगवंताची कृपा झाल्याशिवाय तुमच्यावर राहणार नाही. आपल्या संतांनी म्हटलेलंच आहे ना, जिथे दया असेल, जिथे क्षमा असेल, तिथे भगवंताची वस्तीच असते ना. जिथे शांती असेल तिथे भगवंताचीच वस्ती असते ना. पण ह्या 3 गोष्टी ज्याच्या घरामध्ये असतात, तो रोज भगवंताची उपासना करत असतो, रोज ब्रह्ममुहूर्तावर उठत असतो. नाहीतर आपण कधीतरी या गोष्टी करायला पाहू ना, तर ते आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित होत नाही. म्हणून आपण या गोष्टींची पूर्ण जीवनामध्ये रोज सवय करायला हवी. रोज भगवंताची उपासना करायला हवी. पण या गोष्टी आपण रेग्युलर करतो का बरं? कधीच करत नाही. जेव्हा आपल्यावर दुःख येतं ना, तेव्हा आपण सुरुवात करतो. परत जेव्हा सुख येतं ना, तेव्हा या गोष्टी विसरून जातो. पण जो निरंतर या गोष्टी करतो ना, भगवंताचं नामस्मरण निरंतर घेतो, त्याच्यावरच भगवंताची कृपा पूर्णपणे असते ना. मग एकदा की भगवंताची कृपा झाली ना, मग भगवंताकडं काही मागायला आपल्याला लागत नाही. सर्व काही आपल्याला मागण्याआधी देत असतो. म्हणून भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे ना. भगवंत बाहेर शोधू नका. अतिशय मनाने जो मनुष्य आपल्याला भेटतो ना, तो भगवंतच आहे असं त्याच्याशी वागा. मग तो तुमचा शत्रू का असे ना, तो शत्रूसुद्धा मित्रामध्ये बदलून जाईल. एवढी भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहे ना. अफाट लीला आहे ही जी लीला आहे ना, ही तुम्हाला कधी कळेल बरं? जेव्हा तुम्ही उपासनेला बसाल. सकाळ संध्याकाळ तुम्ही उपासना कराल,
तेव्हाच ही भगवंताची लीला कळेल. आणि हे चातुर्मासाचं हे जे व्रत उपवास आहेत ना, काय करावं काय टाळावं, कोणत्या चुका टाळाव्या हे तुम्हाला कळालेलं असेल. याचा पूर्णपणे निरंतर तुम्ही उपयोग करा. तुमचं जीवन कल्याणकारी झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.